तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। आंदोलन करायची वेळ आली हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। 21व्या शतकातील आपण सुनियोजित शहर म्हणतो। या सुनियोजित शहरामध्ये लोकांना पिण्याला पाणी नाहीये, वीज नाहीये, रस्ते नाहीये आणि आता पावसाळा येऊन ठेपला तरी गटारांची साफसफाई, नाल्यांची साफसफाई पूर्ण झालेली नाही। अशा प्रकारचं दुर्दैव ही नवी मुंबईतली जनता भोगत आहे। आणि निश्चितपणे आज जो मुद्दा आमच्या नगरसेवकांनी उचलला आहे की गणवेश हे सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो मुलांच्या शाळेमध्ये जाण्यासाठी। आणि तेच जर ही एवढी मोठी पालिका, भारतामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अग्रगणी असलेली, फायनान्शियली अग्रगणी असलेली पालिका, ती पालिका जर मुलांना गणवेश देऊ शकत नसेल वेळेत तर ते खरोखर दुर्दैवी आहे। त्याचसोबत आम्ही ह्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर निषेध करतो आहोत। आणि हे जर असंच चालू राहिलं तर खरोखर आम्ही जी घोषणा दिली खाली डोकं वर पाय, तसं अधिकाऱ्यांना खाली डोकं वर पाय करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे। कोणाचा कोणावर कंट्रोल नाहीये। हे एक माझ्याकडे पत्र आहे। या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ते कन्या आहे, तिने शाळा सोडली, तिला शाळा सोडण्याचा दाखला द्यावा म्हणून आहे। आणि तो दाखला ती शाळा प्रायव्हेट शाळा देत नाही, म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कोणी जुमानत नाहीये। अशी परिस्थिती पूर्णपणे येऊन ठेपलेली आहे। मी निश्चितपणे तुमच्या माध्यमातून पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही वॉर्निंग देतोय आणि प्रशासनालाही सांगतोय की आपण आपले कार्यपद्धती सुधारा, नाहीतर मग खरोखर शिवसेना काय आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं रंग काय, रूप काय, परत एकदा दाखवण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असं मी तुमच्या माध्यमातून त्यांना निश्चितपणे वॉर्निंग देत आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला एक माहिती असेल, काही दिवसांपूर्वी आपण MRI मशीनच्या उद्घाटनासंदर्भात आपण आंदोलन केलं होतं। ते आंदोलन यशस्वी होऊन ती मशीन तिथे आता चालू झालेली आहे। पण त्याच्यासाठी खरोखर नवी मुंबईतल्या जर पक्षांना आंदोलन करावं लागतं तर नवी मुंबईतल्या जनतेचं दुर्दैव आहे। कारण की तुम्हाला कल्पना आहे आपल्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये कमीत कमी सुविधा आहेत, त्याच्यात ती MRI मशीन लोकांना खूप फायद्याची होती कारण की ती कमी दरात उपलब्ध होणार होती। त्याच्यासाठी विलंब लावला, त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, त्याच्यानंतर सुरू झाली। त्यासाठी मी भले लेट का होईना पण प्रशासनाच्या बाबतीत आभार मानतो, पण प्रशासनाला परत विनंती करतो आणि वॉर्निंग देतो की लवकरात लवकर सर्व गणवेश मुलांपर्यंत पोहोचवावे अशी विनंती असेल। आमचं म्हणणं तेच होतं की ज्यावेळी 24 एप्रिलच्या महासभेमध्ये प्रशासनाने प्रस्ताव आणलेला चांगला प्रस्ताव होता की महिला बचत गटांना हे काम मिळावं, जेणेकरून ते वेळेवर मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं काम मिळेल आणि महिलांना रोजगार मिळेल। उद्देश चांगला होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी तो हाणून पाडला। आणि त्याला आम्ही उद्धव साहेब यांचे 2 नगरसेवक विशाल विचारे आणि विशाल ससाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी अभिजित देसाई, आम्ही तिघांनी प्रखर विरोध केला। आणि प्रखर विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये ते नमते झाले की आता देत नाही, पुढल्या वर्षीपासून देऊ, पण ह्यावेळी आम्ही तुम्हाला 15 जून पर्यंत कसे करून गणवेश मुलांना देऊ असं आश्वासन दिलं। आज 15 जूनला शाळा चालू झालेल्या आहेत, आज 4 दिवस होऊन गेलेले आहेत, पण तो गणवेशाचा पत्ता नाही। आणि काल ज्यावेळी आम्ही महापालिकेत आलो त्यावेळी पहिलाच विषय नामांतराचा होता। त्या संदर्भात आम्ही बोललो की विषय काय आहे, की लोकांचे प्रश्न काय, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, विजेचा प्रश्न गंभीर आहे, मुलांना पालिका शाळांचा प्रश्न गंभीर आहे आणि तुम्हाला मुलांना साधं गणवेश देता येत नाही। आणि मला सांगा, आणि तुम्ही आज जर सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या करायचं चाललेलं आहे, शिक्षकांचा पत्ता नाही, गणवेशांचा पत्ता नाही, मुलांना बुटं मिळत नाहीत। आणि आमचं म्हणणं तेच होतं, हे जे गुन्हा करतात, आता गेल्या वेळेचा हा FIR कॉपी आहे, गेल्या वेळी मफतलालचाच कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर होता, त्या सब कॉन्ट्रॅक्टरवर हा गुन्हा दाखल झालेला आहे 2018ला। आणि त्याच व्यक्तीला परत आता त्याच व्यक्तीला तो काही स्वतः मफतलाल कधी कपडे शिवत नाही, तो सुद्धा कॉन्ट्रॅक्ट नाही देतो, त्या सब कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालेला आहे। तरी सुद्धा परत तुम्ही तेच काम त्याच कॉन्ट्रॅक्टरला दिलं। ह्या बाबतीत तुमचं नक्की काय आहे, तुमचं हे काय, नक्की याच्यात भ्रष्टाचार झालाय का, हा प्रश्न आम्हाला पडतो ना या बाबतीत। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।